झापूक झुपूक हा सिनेमा हिट होणार की फ्लॉप आणि सूरज चव्हाणला महाराष्ट्र सपोर्ट करेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। सो प्लीज व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की झापूक झुपूक हा सूरज चव्हाणचा मूवी 25 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील सगळ्या चित्रपटगृहांमध्ये येणार आहे। आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की सूरज चव्हाण जेव्हापासून बिग बॉस मध्ये आला होता तेव्हापासूनच बिग बॉसचा टीआरपी खूप हाय झाला होता। म्हणजे यावेळेसच्या बिग बॉसने सगळ्याच हिंदी वगैरे सगळ्याच बिग बॉसचे रेकॉर्ड्स मोडले होते। आपल्या सगळ्यांनाच माहित आहे रितेश भाऊंनी किती छान काम केलं होतं यावेळेस बिग बॉस मध्ये, आणि सूरज चव्हाणने पण, आणि केदार शिंदेने सूरज चव्हाणची बिग बॉस मध्ये पण कास्टिंग करून खूप मोठं काम केलं होतं आणि त्यामुळेच बिग बॉस घराघरापर्यंत पोहोचला होता। महाराष्ट्रातील एकदम छोट्यातल्या छोट्या खेड्यांमधले लोक सुद्धा बिग बॉस पाहत होते, का तर त्यामध्ये सूरज चव्हाण होता। इतका लोकप्रिय झालेला होता हा सूरज चव्हाण, आणि ग्रँड फिनालेला, बिग बॉसच्या ग्रँड फिनालेलाच केदार शिंदेने जाहीर केलं होतं की मी सूरजला घेऊन झापूक झुपूक हा सिनेमा बनवणार आहे, आणि आता त्या सिनेमाचं शूटिंग पण पूर्ण झालेलं आहे आणि तो सिनेमा चित्रपटगृहांमध्ये येण्यासाठी तयार आहे। तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की केदार शिंदे हे किती मोठे डिरेक्टर आहेत। म्हणजे अगदीच त्यांचा बाई पण भारी देवा हा मूवी तर खूप जास्त चालला होता, म्हणजे सगळेच रेकॉर्ड्स पण त्याने तोडले होते। मला तर तो मूवी खूप जास्त आवडला होता। म्हणजे केदार शिंदे हे डिरेक्टर म्हणून खूप जास्त ग्रेट माणूस आहेत आणि त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे मराठी सिने क्षेत्रामध्ये। सो मला तर ते खूप जास्त आवडतात। आणि आपल्याला या झापूक झुपूक मध्ये सूरज चव्हाण सोबतच मिलिंद गवळी, जुई भागवत, इंद्रजीत कामत, हेमंत फरांदे, दीपाली पानसरे यांच्यासारखी खूप मोठी कास्टिंग पण या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे। आता आपल्याला यामध्ये बघायला खरंच खूप मजा येणार आहे की केदार शिंदेने हा नॉन ऍक्टर सूरज चव्हाण याच्याकडनं ऍक्टिंग कशी करून घेतली आहे। केदार शिंदेवर पण खूप जास्त विश्वास आहे, त्यांचं डिरेक्शन तर कमाल असतं। सो खूप जास्त मजा येणार आहे आपल्याला यांचं डिरेक्शन पाहायला आणि सूरज चव्हाणला पाहायला। तर महाराष्ट्रातले असे काही लोक आहेत जे काही न बघता लगेच ट्रोल करायला ज्यांनी सुरुवात केली आहे। मी असे काही रिव्ह्यू पण पाहिलेत या मूवी बद्दल की लोक लगेच जज करायला लागले। म्हणजे आता तर फक्त टीजर आलाय, सॉन्ग आलाय, त्या सॉन्ग मध्ये पण आपल्याला खूप छान फ्रेम्स दिसतायत, सूरज खूप छान दिसतोय, सूरज खूप वेगवेगळ्या अँगलनं दिसतोय आपल्याला। सूरजचे जे डायलॉग्स आहेत झापूक झुपूक, बुक्कीट टेंगुळ, हे सगळे आपल्याला खूप छान दिसत आहेत। आता टीजर आणि गाणं दोन्ही खूप जास्त आवडलं आणि सध्या इन्स्टाकडे आणि सगळीकडे झापूक झुपूक हे गाणं ट्रेंडिंगवर आहे। पण तरी सुद्धा महाराष्ट्रातले असे काही लोक आहेत जे झापूक झुपूकला, केदार शिंदेला, सूरज चव्हाणला ट्रोल करत आहेत। ही रील वाली मूवी बघायला मिळणार आहे, आम्हाला 2 तासाची रील बघायला मिळणार आहे। खूप लोकांचं म्हणणं आहे की जे टिकटॉकर आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, ते ऍक्टर्स नाहीयेत। म्हणजे खूप लोक त्यांना मूवी मध्ये कास्ट करतात आणि ते मूवी चालत नाही कारण त्यांना ऍक्टिंग येत नाही। म्हणजे सिनेमातली ऍक्टिंग वेगळी आणि टिकटॉक करणं खूप सोपी गोष्ट आहे। म्हणजे 30 सेकंदाच्या रीलला असं काय लागतं वगैरे असे म्हणणारे खूप लोक आहेत आणि ते खूप घाणेरड्या पद्धतीनं केदार शिंदेंना असो किंवा सूरज चव्हाणला ट्रोल करत आहेत। या ट्रोलिंगचा या सिनेमावर कसा इफेक्ट पडेल, निगेटिव्ह पडेल की पॉझिटिव्ह पडेल, हे आपल्याला काही दिवसात कळेलच। बिलकुल आवडलं नाही। यातले काही रिव्ह्यू मी पाहिले त्यामध्ये लोक असं बोलत आहेत की तो बोबडं बोलतोय, त्याचं बोलणं आम्हाला कळत नाही। म्हणजे हा एवढा काही महान झाला का की त्याची बायोपिक बनतीये, त्यानं असं काम केलं काय? पण एवढा म्हणजे साधारण घरातला मुलगा एक टिकटॉकच्या प्लॅटफॉर्मनं बिग बॉस पर्यंत जातो काय, बिग बॉस जिंकतो काय, ही खूप मोठी गोष्ट ना। आता त्यावर मूवी सुद्धा येतोय। काही लोकांचं कमेंट्स अशा येत आहेत की मराठी इंडस्ट्रीची याचमुळे वाट लागली आहे। ट्रोल करणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की यामुळेच म्हणजे मराठी इंडस्ट्रीचे बर्बादी झालीये, यामुळेच लोक मराठी इंडस्ट्रीमध्ये लोक सिनेमागृहात जात नाही। मला हे खूप जास्त चुकीचं वाटते। आपण त्याचा टीजर पाहिलाय, आपण त्याचा ट्रेलर पण आणखीन पाहिलेला नाहीये। सो इतक्या लवकर आपण या गोष्टीला जज करणं हे मला खूप जास्त चुकीचं वाटतंय। आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रेलर आल्यानंतर, मूवी आल्यानंतर कळतीलच, आणि मूवी आल्यानंतर पण आपण त्याच्याबद्दलचा रिव्ह्यू करणारच आहोत आणि आपल्याला सगळ्यांना कळेलच की हा हिट होतोय की फ्लॉप। थँक्यू सो मच गाईज, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि सूरज बद्दल आणि झापूक झुपूक बद्दल तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।